नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला 50 कैऱ्यांचं लोणचं दाखवते बनवून. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे, इथे मी घेतलेले मिरे दळून घेतले. मिरे 25 ग्रॅम मिरे घेतलेले आहे, 25 ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे आणि वेलदोडे घेतलेले आहे. हे 25 ग्रॅम नाही वेलदोडे. त्याच्यानंतर लवंग घेतलेली आहे 25 ग्रॅम, मेथी थोडी घेतलेली आहे आणि इथं बडीशोप 50 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडे लवंगा आहे ना, अख्ख्या लवंग्या त्याच्यात टाकायला घेतलेले आहे. हिंग घेतलेला आहे, असा अंदाजीच घेतलेला आहे मी, आता हा मोजून नाही घेतलेला. त्याच्यानंतर आहे ना पावशेर लसूण घेतलेला आहे, हा हे करून. अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहे टाकायला लोणच्यात. आणि एक लोणच्याची मसाल्याची पुडी घेतलेली आहे. अर्धा किलो मीठ घेतलं आणि पावशेर मिरची घेतलेली, ही तेजा मिरची घेतलेली मी. आणि 2 किलो तेल घेतलेलं आहे आणि 1 किलो मोहरीची डाळ घेतलेली. तर चला मग आपण आता हे लोणचं बनवून घेऊ. मिक्स करते मी. तर मीठ टाकून घेते आधी, अगोदर असं मीठ टाकून घेते, पसरून घेते मीठ. तर मिरची टाकून घेऊ आपण आता. तर हे टाकले. आता आपण मिरे टाकते मी. त्याच्यात दालचिनी, लवंग, वेलदोडे, हिची दाणे बारीक करून घेतलेली ही बडीशोप. तर लोणच्याच्या मसाल्याची एक पुडी घेतलेली आहे, ती पण टाकून घेऊ आपण अशी. आणि आता हा हिंग टाकून घेऊ. हे थोड्या अख्ख्या लवंग्या घेतलेल्या आहे, त्या आता तळून आणि मग टाकते मी ना. आणि ही घेतलेली आहे मी मोहरीची डाळ, 1 किलो डाळ घेतलेली आहे. हळद टाकून घेते आता थोडी मीडियम. तर आता आपण तेल टाकून घेऊ याच्यात. तर तेल जास्त उकळेल पण नाही घ्यायचं आणि खूप थंड पण नाही घ्यायचं, म्हणजे थोडे मसाले पण आपले तळले गेले पाहिजे त्याच्यामध्ये. तर असा मसाला बनवून घेतला आहे आपण. मिक्स करते मी चांगला तो. लवंग तळून घ्यायची आता थोडीशी याच्यात तळली चमचा. तर थोड्या मिरच्या टाकल्या आहे आपण त्याच्यात आता तळायला. थोड्या मिरच्या टाकायच्या अख्ख्या. तर लसूण टाकला आहे. तर असा मसाला बनवून घेतला आहे आपण सगळा. आता त्याच्यात कैऱ्या काढून घेऊ आपण. तर इथं आपण 1 किलो गूळ घेतलेला आहे.
किसून घेतला आहे गूळ आणि तो तेलात टाकला आहे आता. त्याला चांगलं हलवून घेऊन पगळून घेऊ आता त्याच्यात गूळ. मसाल्यामध्ये गूळ टाकून घेऊ आता. तुम्हाला दाखवायची आठवणच नाही राहिली ती, तर मग आता दाखवते मी गूळ. गुळाचं लक्षातच नव्हतं मला. तर असं मसाल्याला बघा किती छान कलर आलाय. तर आता आपण कैऱ्या टाकून घेऊया सगळ्या. चला मी सगळ्या कैऱ्या टाकून घेते. सगळ्या सगळ्या लागून जाईल आम्ही पण हलवायचं हिशोब. तर आपण आता सगळं लोणचं काढून घेऊया, मिक्स करून घेऊ सगळं. तर लोणचं भरून घेते मी. हा बरणीमध्ये मी लोणचं. आता झालंय लोणचं भरून आमचं सगळं. तर लोणचं कसं झालं ते सांगा कमेंट करून. आणि लोणच्यासाठी एक लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ. आणि लोणचं कसं झालं ते पण सांगा कमेंट करून. तर चला बाय.